नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रेवसकरंजा रोरो प्रकल्पावर 25 कोटींचा हिशोब देणार कोण? ठेकेदार, अधिकारी की मंत्री? केंद्र राज्य शासन गप्प का? कोकणातील जलवाहतूक सुधारणा आणि मुंबई कोकण प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला रेवसकरंजा रोरो प्रकल्प 25 कोटी रुपये खर्चूनही आजतागायत अपूर्णच आहे। 7 वर्षांपासून जेटी बांधकाम रखडले असून समुद्रात उभा केलेला लोखंडी सांगाडा गंजून बुडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे केवळ प्रकल्पच नव्हे तर करदात्यांचा पैसा देखील समुद्रात बुडत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी महाराष्ट्राचे बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना सविस्तर पत्र पाठवून दोषींवर कठोर कारवाईची आणि शासनाने खर्च वसूल करण्याची मागणी केली आहे। संजय सावंत यांची ठाम मागणी, प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करून टेंडर प्रक्रिया, निधी खर्च, प्रगती अहवाल आणि मंजुरीतील विलंब उघड करावेत। विलंबासाठी जबाबदार कंत्राटदार, सल्लागार आणि अधिकारी यांची नावे जाहीर करून कायदेशीर कारवाई करावी। शासनाचा खर्च सुमारे 25 कोटी रुपये नुकसान भरपाई स्वरूपात दोषींनी परत करावा। तांत्रिक व पर्यावरणीय अडथळे दूर करून प्रकल्पांना पुन्हा गती द्यावी किंवा पर्यायी आराखडा राबवावा। केंद्र सरकारकडे थेट सवाल। सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही थेट प्रश्न उपस्थित करीत विचारले की केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेतून निधी मंजूर होऊनही महाराष्ट्र सरकारकडून हा प्रकल्प का रखडला गेला? हे दुर्लक्ष की हेतू पुरस्कर विलंब? स्वर्गीय बॅरिस्टर मुख्यमंत्री अंतुले यांचे स्वप्नही अधांतरी। या प्रकल्पाद्वारे कोकणातील जलवाहतूक सुधारणे हे केवळ आजचेच नव्हे तर स्वर्गीय मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचेही स्वप्न होते। ते पूर्ण होण्याआधीच प्रकल्पाचा गाडा रुळावरून घसरला आहे। परिणाम आणि जनतेची अपेक्षा। अपूर्ण प्रकल्पामुळे भविष्यात देखभाल खर्च वाढणार तर पर्यटन आणि प्रवास सुलभतेने फायदे गमावले जातील। प्रकल्प पूर्ण झाल्यास कोकणातील जलवाहतूक सुधारेल, मुंबई कोकण प्रवासाचा वेळ कमी होईल आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल। सावंत यांच्या मते सार्वजनिक पैशाचा अपव्यय रोखण्यासाठी आणि जबाबदारांना शिक्षा करण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई केली पाहिजे, अन्यथा हे प्रकरण जनआंदोलनात परिवर्तित होईल। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवस।